नमस्कार. मी अरविंद आखले. सध्या वारी संबंधी प्रकांड पंडित श्रीयुत म.रा. जोशी यांची व्याख्यानं चालू आहेत. परंतु आज त्यांची थोडी तब्येत ठीक नसल्यामुळं मी तुमच्यासमोर त्यांचाच एक विषय, श्री नरसिंह स्वामी महाराज आणि वारकरी संप्रदाय, हा त्यांचाच विषय मी तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे. त्यांची तब्येत ठीक झाली की त्यांचे पुढचे विषय मी आपल्यासमोर पुन्हा प्रस्तुत करेन. मुख्यतः वारी म्हणजे आईवडिलांची सेवा केली तर ती ईश्वरापर्यंत पोचवते, ईश्वराची भेट घडवून आणवते, हे पांडुरंगाने स्वतःच्या उदाहरणानं दाखवलेलं आहे. म्हणून वारीचं महत्त्व अतिशय मोठं आहे आणि त्या दृष्टीने वारीचा विषय मांडण्यात येत आहे सध्या. तर आळंदीच्या तीरावर इंद्रायणीच्या, आळंदी हे एक वस्तीधारक राहतं गाव नसून ते एक प्रख्यात सिद्ध परंपरेतील क्षेत्र आहे. श्री शिवशंकर सिद्धेश्वर रूपात अखंड विराजमान असून इंद्रायणीवर सिद्धांचा वासही आहे. म्हणून या स्थानाला सिद्धबेट असं आजही म्हणतात. बेट नावानं सिद्धांचं वास्तव्य स्थान म्हणून हे प्राचीन काळापासून अगदी प्रसिद्ध स्कंदपुराणाच्या उत्तरखंडातील या स्थानाचं वर्णन हेही सूचित करतं की स्कंदपुराण परंपरेला आळंदीच्या सिद्धबेटाची इंद्रायणी आणि सिद्धेश्वर यांची माहिती होती. स्कंदपुराणाच्या निर्मितीची अखेरची सीमा शक्य 1100 ते 1140 दरम्यानची आहे आणि स्कंदपुराणात त्र्यंबकेश्वर सन्निधी, गुलबर्गा, भीमा नदीवरील त्यांचं शक्तिस्थान आणि पंढरपूर या स्थानांचं पौराणिक स्थळ महात्म्यपर रचनांचं संकलन केलेलं आहे. आणि आळंदीचेही अलका महात्म्य या नावाने स्थळ महात्म्यही त्यात सांगितलेलं आहे. तर त्र्यंबकेश्वर सन्निधी, पंढरपूर आणि आळंदी या स्थानांच्या स्थळ महात्म्यातून या क्षेत्रांचा पौराणिक इतिहास, कथा, आख्यायिका, व्यक्ती, नद्यांच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्रांचं पारंपरिक धर्मजीवन आणि संस्कृती परंपरा व त्या त्या क्षेत्रातील देवदेवता, त्यांचं भक्तवर्ग, तेथील यात्रोत्सव, त्यांचा कालखंड आणि त्याचबरोबर उपासना आणि साधनांचाही इतिहास जोपासलेला आहे. आळंदीचं सिद्धेश्वर स्थान, त्याच्यासमोर असलेला नंदी, इंद्रायणी तीरावर असलेलं सिद्धेश्वर मंदिर असा सर्व परिसर युगायुगातील तपस्वी सिद्धांचं आराध्य दैवत होतं. आळंदीला इंद्रायणी तीरावर वर उल्लेख केलेलं सिद्धबेट म्हणून एक प्रख्यात स्थान आहे. आज या स्थानाला बेटाचं स्वरूप नसूनही बेट म्हटलं जातं, कारण एकेकाळी ते इंद्रायणी जलप्रवाहानं वेढलेलं स्थान होतं आणि तपस्वी तेथे तप करत आणि सिद्धता प्राप्त करून घेत असत. पुराण काळात सिद्धांच्या वास्तव्याचं सिद्धबेट हे प्रख्यात स्थान होतं. 84 सिद्धांचा सिद्धबेटी असं वर्णन या स्थानाचं केलेलं आहे. सिद्धेश्वर शिवस्थान आणि सिद्धबेटावरील सिद्ध यांची तपस्या, त्यांची योगसाधना, त्यांच्या तंत्रशास्त्रातील जटिल प्रक्रिया आणि ज्ञानदेव पूर्वकालीन आळंदीचा सर्व इतिहास गोंफलेला आहे. त्याची उकल जसजशी होत जाईल तसतसं सिद्ध परंपरा आपल्या समृद्ध आणि श्रीमंत योग तंत्राचं वैभव आपल्यासमोर दाखवून देतील. या सिद्ध परंपरेचा इतिहास दाखवून देणाऱ्या काही खुणा आजही त्या ठिकाणी आढळतात. आळंदी हे गावाचं झालेलं नामकरण, कालभैरवाचं स्थान, प्रदक्षिणा मार्ग, इंद्रायणीच्या तीरावरील परिसर, कुबेर तीर्थकुंड आणि सिद्धेश्वर मंदिर हे आळंदीतील तीर्थक्षेत्राचं आद्य आणि अतिप्राचीन कालीन स्वरूप सांगणारं चिरंतन घटक आहे. आळंदी हे इंद्रायणी तीरावर आहे. इंद्रायणी हे नदीचं जलप्रवाहाचं नाम संकेतदर्शक आहे. अयण म्हणजे मार्ग, गतिशील प्रवाह. अतः इंद्रायणी या नावावरून ही नदी आणि तिचा प्रवाह गतिशील अखंड वाहता आहे. पण याचबरोबर ती इंद्र आहे. इंद्र म्हणजे श्रेष्ठ, राजपद असलेला हा इंद्र त्रिपुरादेवीची विद्या असणाऱ्यांपैकी एक आहे आणि त्रिपुरादेवीचे जे 12 अधिकारी आहेत
ते म्हणजे मनु, चंद्र, कुबेर, लोपामुद्रा, मन्मथ, अगस्ती, अग्नी, सूर्य, इंद्र, स्कंद, शिव आणि दुर्वास. तीर्थ हे नदीशी आणि नदी जलाशी संबंधित असतात व त्या त्या तीर्थाचं प्रकटीकरण ब्रह्मसाक्षात्कारी महापुरुष आणि श्री गुरु दत्तात्रेयाकडून झालेलं असतं. नदी किंवा तलाव अथवा समुद्र हे तिन्ही तीर्थाशी संबंधित आहेत. माहुर क्षेत्री पर्वतावर सर्व तीर्थ व मातृकालय तीर्थ आहे. नदीचा प्रवाह हा जलरूप असतो आणि या प्रवाहात ही तीर्थ असतात. आळंदीचे स्वामी या ग्रंथामध्ये एक प्रसंग चरित्रकाराने नोंदवलेला आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांच्या वेळी एकदा आळंदी परिसरात दुष्काळ पडला. त्यावेळी अण्णासाहेब पटवर्धन यांना महाराजांनी एक तीर्थ दाखवून दिलं. हे कोटी तीर्थ आहे आणि त्यातून जल येत होतं. त्याप्रमाणे गाणगापुरी भीमा नदीतील कोटी तीर्थ श्री गुरु महाराजांनी भक्तांना दाखवून दिलं. त्याप्रमाणे महाराजांनी अण्णासाहेबांना दाखवून दिलं की आळंदीला इंद्रायणी काठी असलेलं हे कोटी तीर्थ पुढे प्रकट होणार आहे. पुढे कोटीतीर्थ देखा श्री गुरु दाविती सकळिका स्नान मात्रे होयनिका याचे आख्यान बहु असे. जंबुद्वीपी जितकी तीर्थे एक एक महिमा अपरिमिते इतकिया वास कोटी तीर्थे विस्तार असे सांगता असं श्री गुरुचरित्राच्या अध्याय 49 मध्ये म्हटलेलं आहे. कोटीतीर्थाप्रमाणेच पापविनाश तीर्थ आहे. याप्रमाणे समस्त पापांचा नाश करणारा हे तीर्थ. हे तीर्थ 3 स्थानावर आहे. एक वाडी क्षेत्री कृष्णा प्रवाहात, दुसरे गाणगापूर क्षेत्री भीमा प्रवाहात आणि तिसरं बिदरला जलाशय तलाव स्वरूपात. त्यांचाच उल्लेख कुंड किंवा कुंडी या नावानं गुरुचरित्रात येतो. क्वचित कूप असाही निर्देश आढळतो. श्री गुरुचित्रकाळ वाप कूपी स्नान करा असं म्हटलं आहे. शहरांश नदी, नदीचा प्रवाह, नदीचा झरा, तलाव, कुंड किंवा कूप यातील सिद्धांनी प्रकट केलेली काही स्थानं ही तीर्थस्थानं म्हणून प्रसिद्ध आहेत. या तीर्थस्थानात नारायण जलरूपाने प्रकट असतो. आपो नारायण हा आपल्या शक्तीसह तीर्थरूपात प्रकटतो आणि तेथं स्नान करणाऱ्या व्यक्तींना पुण्य प्रदान करतो. आळंदीला श्री गुरु महाराजांनी प्रकट केलेलं कोटी तीर्थ हे जलस्वरूप असून जंबुद्वीपातील सर्व तीर्थांना व्यापणारं आहे. कोटी म्हणजे सर्व समावेशक, सर्व व्यापक. आता इंद्रायणी ही साक्षात जलदेवता आहे. इंद्रायणीनं आळंदीला वळसा घातला असून सिद्धबेट, श्री गुरु महाराजांचा आश्रम, सिद्धेश्वर व ज्ञानदेव मंदिर हे इंद्रायणी तीरावर असून हा परिसर शिवक्षेत्र आहे. काशी, पंढरपूर आणि गाणगापूर ही सर्व क्षेत्र तीर्थस्थानं आहेत. कोणत्याही क्षेत्राचा इतिहास हा युगायुगातील धर्मपरंपरांचा इतिहास असतो. व आळंदी तीर्थक्षेत्र त्याला अपवाद नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आळंदीचं कुबेर तीर्थ आहे. कुबेर हा धनाचा पती, श्रीमंत, तो यक्षगंधर्व योनीतील आहे. त्यांना देवयोनी म्हणतात. यक्ष, गंधर्व, किन्नर, विद्याधर, गोह्यक हे सर्व देवयोनीतील आहेत. देवयोनी म्हणजे मानव योनीपेक्षा उच्चतर आणि देवाशी जवळीक साधणारे. कुबेर हा यक्ष आहे. महाभारतात यक्षांचे उल्लेख कथा आलेल्या आहेत. कुबेर हा यक्ष योनीतील असून तो परम शिवभक्त आहे आणि तो रावणाशी संबंधित आहे. रावण हाही परम असा शिवभक्त होता. कुबेर कुंड कुबेरानं स्थापन केलेलं जलाचं कुंड ते कुबेर कुंड. इंद्रायणीतील हे कुबेर कुंड आळंदी येथील शिवोपासनाची प्राचीन परंपरा सांगणार आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज यांचं आळंदीतील आगमन ही एक अद्भुत आणि अलौकिक अशी घटना आहे. श्री महाराजांचं अवतार कार्य आळंदी क्षेत्रात होत असताना आळंदी क्षेत्र आणि वारकरी संप्रदाय यांचं स्वरूप कसं होतं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण असं की आळंदीचे स्वामी या ग्रंथामध्ये श्री बाळ पाळेकर यांनी एकदाच नाही तर अनेक वेळा आणि वारंवार असं नमूद केलं आहे की महाराज वारीसाठी पंढरपूरला जात असत. एक तर प्रसंग त्याने आळंदीचं स्वामी या ग्रंथामध्ये स्पष्टपणे मांडला आहे की पुजारी श्री गांधी यांना जेव्हा कळलं की श्री महाराज वारीला आपणाला बरोबर न घेता पंढरपूरला चाललेले आहेत तेव्हा ते जरा खिन्न झाले. खिन्न यासाठी झाले की आपण पंढरपूरला गेलो तर आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होईल. पण महाराजांची इथे राहण्याची आज्ञा आहे.
त्यांची नाराजी पाहून महाराजांनी त्यांना प्रश्न केला की तुला यात्रा पाहायची आहे का देव पाहायचा आहे? तर श्री गांधी म्हणाले, मला यात्रा पाहून काय करायचं आहे, मला देवदर्शन घ्यायचं आहे. त्या महाराज म्हणाले, बरं तू डोळे मीट बरं. थोड्या वेळाने डोळे उघडण्यास सांगितले. डोळे उघडता श्री गांधींना तेथे साक्षात पांडुरंग उभा असलेला दिसला. त्यांनी नमस्कार केला आणि पुन्हा वर पाहिलं तर तिथे महाराज उभे होते. महाराजांचं दिव्य आणि अलौकिक चरित्र पाहता श्री महाराज पांडुरंग रूपामध्ये दर्शन होते ते आणि घेत होते ही गोष्ट यावरून निर्विवाद स्पष्ट होते. म्हणून पंढरपूर आणि आळंदी या दोन क्षेत्रांशी श्री महाराजांचा अनन्य भावानं अतिशय आस्थेचा असा संबंध आहे. संबंध हा शब्दप्रयोगही बरोबर नाही, एकतर ते एक प्रकारचं अलौकिक नातं आहे. त्यांच्याविषयी जी काही चरित्र सामग्री आज थोड्याफार प्रमाणात सुदैवाने उपलब्ध आहे, त्या चरित्र सामग्रीवर वरवर जरी नजर टाकली तरी असं प्रत्ययाला येतं की श्री महाराज आधीच्या काळात केव्हा तरी पंढरपूरला होते. तसंच श्री महाराज पैठणला होते. ते आळंदीहून मधून देहूला सुद्धा जात होते. आज ही तिन्ही स्थानं वारकरी संप्रदायाची आहेत. म्हणजे वारकरी संप्रदायाचे सत्पुरुष, त्यांची स्थानं, त्यांचे उत्सव, फाल्गुन वद्य षष्ठीचा श्रीनाथांचा पैठणचा उत्सव, फाल्गुन वद्य द्वितीयेचा तुकाराम बीजेला देहूचा उत्सव आणि कार्तिक वद्य तृतीयेचा ज्ञानेश्वर महाराजांचा उत्सव, आधी आषाढी, कार्तिकी आणि एकादशीचा पंढरपूरचा उत्सव हे दर्शवतात की महाराजांचे अंतरी भावसंबंध ही वारकरी संप्रदायाशी जुळलेले आहेत. आज काय होतं आहे की वारकरी संप्रदायाचा विचार विशिष्ट फळामधून, विशिष्ट पारंपरिक शाखा आणि परंपरेतून होत आहे असा त्यांचा भाव असतो. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इतर कोणी वारकरीच नाहीत असा जर त्यांचा भाव असेल तर तो मात्र आपण दुरुस्त केला पाहिजे. आता वारकऱ्यांचे फड तरी कोणते आहेत? एक आहे प्रख्यात वास्करांचा फड, दुसरा आहे देहूकरांचा, तिसरा आहे बेलापूरकरांचा आणि जवळपास 17-18 फड आज वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. हा फडांचा इतिहास जर पाहिला तर मल्लाप्पा वास्करांपासून या फड परंपरेला प्रारंभ झाला. मल्लाप्पा वास्कर हे महादजी शिंदेंच्या समकालीन म्हणजे पेशवाईच्या अखेरच्या काळातले होते. मल्लाप्पा वारकरांच्या तिसऱ्या पिढीमध्ये एकतर फार मोठी गोष्ट घडली आहे आणि ती आहे वास्करांच्या तिसऱ्या पिढीतील विठोबा वास्कर आणि आरफळकर यांनी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू केला. हैबतबुवा आरफळकर हे मराठे शिंद्यांचे सरदार, सातारा जिल्ह्यातले. शिंदे ज्या गावचे होते त्याच्या शेजारच्या गावचे सातारा जिल्ह्यातले हे राहणारे आणि तिथून हे घराणं महादजी शिंद्यांमुळे ग्वाल्हेरला गेलं. तिथं हे घराणं खूप मोठं आणि नावलौकिकाला आलं. या आरफळकरांना वारकरी संप्रदायाबद्दल प्रचंड आस्था होती. ते कीर्तन वगैरे पण करत असत, स्वतः करीत नसत, पण वारकरी सरदार असल्यामुळे त्यांच्याकडे कथा कीर्तनं होत असत. एकदा ग्वाल्हेरहून साताऱ्याकडे जात असताना रस्त्यामध्ये विंध्य किंवा सह्य पर्वतामध्ये भिल्लांनी त्यांना अडवलं. त्यांच्या जवळचं सगळं लुटलं. त्यावेळी त्यांची पत्नी ही आसन्न प्रसवा होती. केव्हा मूल होईल त्याचा नेम नव्हता, त्यामुळे त्यांना मोठी काळजी वाटली. त्यावेळेस त्यांनी ज्ञानदेवांचा धावा केला. ज्ञानदेवांचा धावा ऐकून एक भिल्ल अगदी शरणागत झाला आणि म्हणाला, तुम्ही तर गुरु महाराज आहात, तुम्हाला लुटणं पाप आहे. असं म्हणून त्यानं लुटलेलं सगळं सामान त्यांना परत केलं. या भिल्लाचं हृदय परिवर्तन पाहिल्यानंतर हैबतबुवा आरफळकर यांनी आपल्या गावाला जाण्याचा विचार सोडून दिला आणि पत्नीला घेऊन ते तळात आळंदीला आले. त्याच्यानंतर त्यांनी आळंदी सोडली नाही. आजही आरफळकरांचं घर आळंदीला आहे. ते ज्ञानदेवांचे परमभक्त होते. विदर्भातील संत गुलाब महाराजांना जसा ज्ञानदेवांनी मंत्र दिला होता तसाच हैबतबुवांनाही ज्ञानेश्वरांकडून प्रत्यक्ष मंत्र मिळालेला होता. वारकरी पंथामध्ये स्वतः ज्ञानदेवांनी फक्त या दोघांना मंत्र दिला आहे, हे एक वैशिष्ट्य आहे. हैबतबुवांची समाधी आजही आळंदीला ज्ञानदेवांच्या पायरीमध्ये आहे. जशी संत श्री नामदेवांची पायरी पंढरपूरला आहे. म्हणजे एका तऱ्हेने जसं नामदेवांनी कीर्तन करून विठ्ठलाच्या भक्तीचा प्रचार प्रसार केला, तशा प्रकारे वारीच्या माध्यमातून हैबतबुवा आरफळकरांनी ज्ञानदेवांचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. ते अतिशय श्रेष्ठ प्रतीचे होते.
त्यांनी इतर कुठेही समाधी घेतली नाही. ज्ञानेश्वरांच्या पायापाशी दरवाजेपाशी समाधी घेतली. ही समाधी घेण्याचा हेतू इतकाच होता की ज्ञानेश्वर माऊलींकडे दर्शनाला येणारे जे कोणी वारकरी आहेत त्यांचं पाय आपल्या डोक्यावर पडतील आणि आपण आनंदी होऊ. वारकरी ज्ञानदेवांकडे आपल्या अंगावरून जावेत, त्यांची चरणधूळ आपल्याला लागो, असा त्यांचा अलौकिक असा भक्तिभाव होता. या अर्फळकरांना एकदा ज्ञानदेवांचा स्वप्नदृष्टांत झाला की मला पंढरपूरला आषाढी एकादशीला विठ्ठल दर्शनाला घेऊन जा. ज्याप्रमाणे ज्ञानदेवांच्या पादुका परंपरेने काष्टाच्या होत्या, परंतु श्री गुलाबराव महाराजांनी त्या चांदीच्या करून ज्ञानदेवाला अर्पण केल्या, या पादुका आजही पंढरपूरला घेऊन जातात. झोळीमध्ये घेऊन अर्फळकर आषाढीला जायला निघाले. त्यांच्याबरोबर जे 4 जण होते त्यामध्ये खानदेशाचे खंडोजीबुवा, पुण्याच्या लकडी पुलाजवळ या खंडोजीबुवांची समाधी आहे आणि मंदिर आहे, ते पण होते. शिरोळकर दुसरे होते, विसोबा वास्कर होते, 4थे बेळगावकडील सरदार शितोळे आणि 5वे स्वतः हैबतबुवा अर्फळकर होते. या 5 जणांनी शके 1754 इसवी सन 1832 प्रथमतः ज्ञानदेवांच्या पादुका पंढरपूरला नेण्याचा प्रारंभ केला. याप्रमाणे श्री ज्ञानदेवांच्या पादुकांच्या वारीची सुरुवात झाली. तोपर्यंत दिंड्या जात होत्या. मग पुढे ज्ञानदेवांच्या पादुका झोळीतून नेण्याऐवजी पालखीतून जाऊ लागल्या. पण आज जसा देहूकरांचा, वास्करांचा वगैरे फड जातो किंवा आज जशी फडांची संकल्पना आहे तशी त्यावेळी विकसित झालेली नव्हती. सन 1836 अर्फळकर यांनी ज्ञानदेवांच्या चरणी अर्फळकर विलीन झाले. परंतु त्यानंतर आजही वारीची परंपरा वारकऱ्यांनी निष्ठेने चालवली आणि तेव्हापासून आळंदीचा उत्सव सुरू झाला. ज्याला आपण पालखी सोहळा म्हणतो त्याला प्रस्थान असं नाव आहे. सगळे फडकरी त्या दिवशी आळंदीला येतात. वारकरी संप्रदायातील ही सगळ्यात मोठी घटना आहे आणि वैशिष्ट्य असं की ज्ञानेश्वरांविषयीचा विलक्षण असा भक्तिभाव या अर्फळकरांच्या कार्यामुळे समाजामध्ये घरोघरी गावोगावी पसरलेला आहे. आज जर तुम्ही आळंदीच्या पालखीला आले तर सुरुवातीला सुमारे 1 ते 1.5 लाख लोक उपस्थित असतात आणि पंढरपूरला जेव्हा ती पालखी 15 दिवसांनी जाऊन पोहोचते तेव्हा जवळपास 5 ते 7 लाख लोक त्या ठिकाणी असतात. जगाच्या इतिहासात अतिशय शिस्तीनं, श्रद्धेनी, निष्ठेनी चाललेली अशी सर्वाधिक मोठी ही धार्मिक यात्रा आहे. या यात्रेत मोठमोठे वारकरी बघायला मिळतात. फळाचा उद्भव आणि पालखीचा उद्भव हे दोन्ही महत्त्वाचे वारकरी संप्रदायातले प्रसंग महाराजांच्या वेळेस सुरू होते. म्हणून पंढरपूरची वारी ही झालीच पाहिजे या दृष्टीने महाराज स्वतः त्यामध्ये जातीने सहभाग घेत होते. ही महत्त्वाची गोष्ट आहे. असा हा पालखीचा भव्य उत्सव महाराजांच्या काळामध्ये नावरूपाला इसवी सन 1884 येत होता. या पालखी उत्सवाचा मेळ हेतू आषाढीला विष्णुशयन आहे आणि कार्तिकेला विष्णू प्रबोधन आहे. ही विष्णूची 4 महिन्यांची योगनिद्रा आहे. तर विष्णुशयन उत्सवाला आपण विष्णूचं, पांडुरंगाचं, कृष्णाचं दर्शन घ्यावं, त्याच्या भेटीला आपण जावं असा होता. पूर्वी पांडुरंगाला प्रत्यक्ष आलिंगन देण्याची, कवटाळण्याची पद्धती होती. आता फक्त पायावर डोकं ठेवण्याची पद्धत सुरू झाली आहे. हा देवभक्त भेटीचा सोहळा आहे. संत मंडळी ही सगळी देवाची भक्त आहेत आणि वर्षातून एकदा तरी देवाला आपण भेटलं पाहिजे म्हणूनच ही सर्व संत मंडळी ठिकठिकाणून पालखी घेऊन पंढरपूरला येतात आणि मग तो पंढरपूरला भव्य उत्सव होतो. अशा या कालखंडात श्री महाराजांनी भक्तीचा, ज्ञानाचा प्रसार आणि पांडुरंगाचा प्रसार सातत्यानं आणि मोठ्या निष्ठेनं आळंदीपासून केला. म्हणून आळंदीचे लोक, मग ते वारकरी असोत वा कोणत्याही संप्रदायातील असोत, महाराजांबद्दल अतिशय पूज्यभाव, पूजनीय भाव असा ठेवून वागत असत आणि हे वारकरी संप्रदायाचं महाराजांचं जवळचं नातं आहे असं आपल्याला दिसून येतं. श्री गुरु महाराज हे पंढरपूर मार्गाने आळंदीला आले, परंतु त्यापूर्वी जगदुद्धाराच्या आणि दिनोद्धाराच्या कार्यासाठी श्री महाराजांचं भारतभर अखंड भ्रमण होत असे. त्यावेळी ते पंढरपुरात पुरातन व्यासमंदिर परिसरातील एका गुहेत राहत असत. त्यावेळी वारकरी संप्रदायातील लोकांची स्थिती काहीशी विचित्र होती. पांडुरंगाचे पुडवे बडवे हे धनलोभी झाले होते. मूळ कर्तव्यांना अनुसरून जे वर्तन म्हणजे एकादशी व्रत करणे, तुळशी माळ घालणे इत्यादी ते करत नव्हते. तेव्हा महाराजांनी त्यांना उपदेश केला की सुकृत आपले थोर म्हणून पांडुरंगाचे घडते पूजन,
संप्रदाया पूज्य आपण म्हणून माळा गळा घालीजे आणि तेवी कंठी न मिळवता तुळशी व्रत न करता एकादशी प्रिय न व्हाल पांडुरंगाशी हे भूदेवाशी सांगणे नको. या उपदेशानं भानावर येऊन मग या सर्वांनी त्याप्रमाणे वर्तन करायला सुरुवात केली. बडव्यांची जर ही स्थिती तर बाकीच्या सांप्रदायिकांची काय असेल याची कल्पना सहज करता येते. पांडुरंगानं श्री महाराजांना प्रकट केलं आणि तेव्हापासून भक्तिमार्ग चालवण्याचं कार्य त्यांच्याकडे आलं. त्यामुळे श्री महाराजांचं आळंदीतील आगमनच मुख्यतः वारकरी संप्रदाय वृद्धिंगत करण्यासाठी होतं, ही बाब महत्त्वाची वाटते. वारकरी पंथामधलं श्री धुंडा महाराज देगलूरकर हे फार मोठे महापुरुष अर्वाचीन काळामध्ये होऊन गेले. ते असं म्हणत असत की जेव्हा जेव्हा मी आळंदीला जातो तेव्हा तेव्हा श्री महाराजांच्या मठामध्ये उतरतो, कारण नरसिंह सरस्वतींचं हे जे स्थान आहे ते दत्तात्रेयाचं आहे अशी त्यांची धारणा होती. म्हणजे श्री धुंडा महाराजांची एक साधी गोष्ट दर्शवते की श्री महाराजांबद्दलची वारकरी संप्रदायातील लोकांची आणि श्री महाराजांची वारकरी संप्रदायाबद्दलची काय भावना होती, याबद्दल संतांना आणि वारकरी लोकांना केवढा आदर होता, यावरून श्री महाराज आळंदीला आले आहेत. त्या काळातील आळंदी स्थान हे कसं होतं हे पाहण्याची गरज आहे. या ठिकाणी आपण थांबतो आहोत. नमस्कार. विचार करा, संप्रदाय वारकरी संप्रदायाचं उद्दिष्ट काय आहे? परमेश्वराची सेवा, आईवडिलांची सेवा ही परमेश्वराची सेवा, आणि केवळ आईवडिलांच्या सेवेनी परमेश्वर भेटू शकतो हे उदाहरण ज्या घडलं ते उदाहरण तुम्ही पहा आणि त्या दृष्टीने आपली वर्तणूक आणि वारकरी संप्रदायाचं मूळ उद्दिष्ट काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. पुन्हा भेटू. नमस्कार.